आईच्या मैत्रिणीला रात्री घरी कोणी सोबती नव्हतं, त्यामुळे मला घरी बोलावलं. रात्री झोपेत जशी तिने पाठ फिरवली, लगेच माझं आईची मैत्रीण म्हणाली, विकी, बाबूला आवर, तो आतमध्ये यायचा प्रयत्न करत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी विकी. माझे 12वीचे पेपर झाले होते आणि मला लगेच कम्प्युटरचे क्लास लावले होते. सकाळी मी 9 वाजता जात होतो आणि दुपारी 12ला घरी येत होतो. क्लासला मी बाईकवर जात होतो. सकाळी माझं सर्व आवरून मी क्लासला निघालो. मी बाईक काढली, तेवढ्यात माझ्या आईने मला आवाज दिला आणि म्हणाली, विकी, आज तू क्लासला नको जाऊ. 10 वाजेला माझी मैत्रीण येणार आहे, तू तिला आणायला स्टेशनवर जा बाईक घेऊन. मी आईला म्हणालो, कोणती मैत्रीण ग आई? आई म्हणाली, अरे आम्ही एकाच शाळेत होतो. ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. ती आपल्या गावात अंगणवाडीमध्ये येणार आहे. ती आपल्याच गावात राहणार. आईची मैत्रीण गावाकडची दीपाली आंटी आमच्या गावात आता राहणार होती. मी तिला आणायला स्टेशनवर गेलो. दीपाली आंटी एकटीच आली होती. तिचे मिस्टर 2 दिवसानंतर येणार होते. दीपाली आंटीला मी तिच्या रूमवर घेऊन गेलो आणि तिला थोडीफार मदत पण केली. दीपाली आंटी फारच सुंदर होती. मला तर ती आवडली होती. पण आईची मैत्रीण, त्यामुळे मी थोडं स्वतःला सावरलं होतं. सायंकाळी चांगलाच पाऊस सुरू झाला होता. विजेचा कडकडाट सुरू होता. आईला दीपाली आंटीने फोन केला आणि ती म्हणाली होती की रात्री तिला सोबती कोणी नाही, त्यामुळे तिने आईला सांगितलं विकीला पाठव. आई मला म्हणाली, खूप पाऊस सुरू आहे आणि दीपाली आंटीला सोबती कोणी नाही, तू जा आणि रात्री तिथेच झोप. मी छाता घेऊन दीपाली आंटीकडे गेलो. दीपाली आंटी म्हणाली, बरं झालं तू आला, मला एकटीला तर भीती वाटत होती. दीपाली आंटीकडे अजून पलंग वगैरे काही नव्हता. तिने खाली जमिनीवरच अंथरून टाकले. दीपाली आंटी म्हणाली, मी कपडे बदलते, तू बस. दीपाली आंटी समोरच्या रूममध्ये गेली आणि कपडे बदलू लागली. मी जिथे बसलो होतो तिथून तर मला समोरच्या रूम मधलं सर्व दिसत होतं. दीपाली आंटी तर कपडे बदलत असताना मला पूर्ण दिसू लागली. मी पहिल्यांदा कोणाला असं बघितलं. दीपाली आंटीला बघून तर बाबू जणू जागला होता. दीपाली आंटी बाहेर आली आणि ती मला बघून हसली, कारण मी बाबू जागा झाला आहे हे आंटीला दिसू नये, त्यामुळे दोन्ही हात माझे त्यावर होते. दीपाली आंटी म्हणाली, कपडे बदलताना तू बघितलं वाटतं मला. मी म्हणालो, नाही, मी नाही बघितलं. दीपाली आंटी म्हणाली, मला समजलं रे, बरं जाऊ दे, झोप आता. दीपाली आंटी माझ्या जवळच. दीपाली आंटीने जशी पाठ फिरवली, मला वाटलं आंटी झोपली आणि माझं लगेच मी विचार करत होतो की आंटी आईची मैत्रीण आहे. तिने जर सकाळी आईला सांगितलं तर. पण तेव्हा मला फक्त तेच. पिंजरा झाकलेला होता. मी हळूहळू पिंजरा खुला केला आणि बाबूला रस्ता करून दिला. दीपाली आंटीला जाग आली आणि ती मला म्हणाली, विकी, बाबूला आवर, तो आतमध्ये यायचा प्रयत्न करत आहे. मी दीपाली आंटीला म्हणालो, आंटी, आता नाही आवरता येणार. नंतर रात्रभर आईची मैत्रीण आणि मी आमचं नको ते. सकाळी दीपाली आंटीने तिच्या मिस्टरला फोन केला आणि म्हणाली, तुम्ही नका येऊ, लवकर 10-12 दिवसांनी आले तरी चालेल. आंटी मला म्हणाली, आता तू रोज येत जा सोबती. मी तुझ्यामुळे माझ्या मिस्टरला उशिरा यायला सांगितलं आहे. नंतर रोज मी आंटीकडे जात होतो आणि आमचं काल रात्री सारखं रोज. पण ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.